सुपर संडेसाठी क्वालिफाय करेल याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्यात. नक्कीच नजरा नक्कीच लागतील, कारण ज्याप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन राहिलं मोठ्या थाटामाट्याने आपण या स्पर्धेला सुरुवात केली. अगदी प्रत्येकी दिवस जर आपण बघितलं अजयजी सर भरपूर चांगला क्रिकेट अनुभवला आणि आजच्या दिवसामध्ये देखील आपण काय पाहतो प्रत्येकी संघ जो या स्पर्धेमध्ये खेळला प्रत्येक टीमने 100% कमिटमेंटने मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवला. क्वालिफायरची मोठी मॅच दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देतोय. मॅचला करूया सुरुवात. पहिल्या षटकामध्ये सागर कारभारी पहिला बॉल. पहिल्याच बॉल दरम्यान अपील इथं केली गेली आहे, बट इथं अंपायर सहमत नाही आहेत. लीगवाईजच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल मिळेल. आय थिंक जर आपण विचार केला अजयजी सर की कुठे ना कुठे इव्हिनिंग सेशन आहे, 40 जरी पहिल्या सत्रामध्ये बनवल्या गेल्या तर मी म्हणेन भरपूर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक विशेष बाब आपण पाहायला गेलो तर जेव्हा जेव्हा 45च्या आत धावसंख्या राहिली आहे, धावांचा पाठलाग करणारे संघ जास्त वेळा जिंकलेत या स्पर्धेमध्ये. मात्र जेव्हा धावसंख्या 50+ झाली आहे तेव्हा मात्र धावांचा पाठलाग करणं फार कठीण झालं आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करणारे संघ जिंकताना दिसलेत. त्यामुळेच प्रथम बॅटिंग करत असताना बंद्र्या मारुती काल्हेर संघाची जी फलंदाजी आहे, फलंदाज विचार करत असतील की 50+ धावसंख्या आपल्याला उभारायची आहे, ही त्यांची रणनीती असेल. सलामीवीर आपण बघतोय संदीप आणि भाविक. संदीपनं पहिल्या बॉलचा सामना केला होता, यानं सरवली संघाच्या विरोधात 10 बॉल्समध्ये तब्बल 41 धावा कुठून काढल्या होत्या. इनफॉर्म फलंदाज आहे सध्या. स्ट्रायकिंग एंडला भाविक. अप्रतिम बॉल, अप्रतिम गोलंदाजी. सागरने इम्प्रेस केलंय गोलंदाजीमध्ये. शोल्डर्स फार मजबूत आहेत आणि बऱ्याचदा आपण पाहिलंय आज संपूर्ण दिवसभरामध्ये गुडलेन स्पॉटवरून देखील त्याने चेंडूंना चांगली उसळी दिली आहे. त्याच्याकडे वेग देखील चांगला आहे आणि लाईन ऑफ अटॅक त्याचा फार छान राहिला आहे. आणि अजय सांगायची गोष्ट अशी आहे की सरप्राइझिंग डिलिव्हरी काय असतं की अगदी गुडलेन स्पॉटवरली डिलिव्हरी जर आपण विचार केला तर कदाचित कमरेपर्यंत येऊ शकतोय, पण अचानक हा बॉल जर एका बाउन्सर सारखा जर आला तर त्या बॉलला कनेक्ट करणं अगदी कठीण आहे. आणि सागर कारभारी आजच्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या अशा डिलिव्हरीज पाहायला मिळाल्या. फुलटॉस बॉल आहे, प्रॉपर कनेक्शन नाही, रनआउटची संधी होऊ शकते आहे. डायरेक्ट हिट जर आला असता तर इथनं मी म्हणेन त्याच रस्त्याने इथनं ढगाऊटमध्ये यावं लागलं असतं, पण नशिबाची साथ आहे, एक सिंगल रन कंप्लीट. थोडा कमजोर बॉल होता यावेळेस, फुलटॉस होता आणि या बॉलवर किमान चौकार अपेक्षित असेल फलंदाजी करणाऱ्या टीमला, परंतु मिस टाईम स्ट्रोक होता. भाविकच्या बॅटिंगमध्ये तेवढा जास्त आत्मविश्वास सकाळपासून दिसलेला नाही. यावेळेस चांगला बॉल होता, फक्त बॅटचा फेस उघडलाय. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग जरूर पाहायला मिळाली. निशाणा मात्र चुकलाय. सिंगल अतिशय वेगानं तिथे कंप्लीट करत असताना दोन्ही सलामीवीर. थोडी संत सुरुवात आहे बंद्र्या मारुती काल्हेर संघाची. 4 चेंडू टाकून झालेत, फक्त 3 धावा धावफलकावर. मात्र आक्रमणाला कधीही सुरुवात केली जाऊ शकते, विशेषतः संदीप त्यामध्ये माहीर आहे. अगदी बरोबर म्हटलं, कारण सरवलीची मॅच जर आपण बघितली तर 66 धावा जेव्हा बनवल्या गेल्या होत्या आपण अगदी प्रेडिक्ट केलं होतं की या मॅचमध्ये सरवली टीम भरपूर पुढे, पण ज्याप्रमाणे काउंटर अटॅक केला त्या मॅचमध्ये कौतुकास पात्र राहिला. इथनं जबरदस्त फटका आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या मॅचचा हा पहिला धमाका षटकार. खूप चांगला लॉफ्टेड स्ट्रोक त्याने खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हाफ वॉली होती, त्याचा फायदा उचललाय. 6 धावा तो प्राप्त करतोय. पहिला षटकार आलाय या क्वार्टर फायनल मॅचमधील. कालेर संघाची धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस बॅक ऑफ लेंथ, चांगला बाउन्स, बीट केलंय फलंदाजाला. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर एक चांगलं षटक मी म्हणेन समाप्त होत असताना. धावसंख्या बिनबाद 9. दोन्ही संघांसाठी चांगली सुरुवात आहे. 9 धावा फार जास्त नाही आहेत. आपण मी आधीच उल्लेख केला की 50 किंवा 50+ धावसंख्या फार छान आहे. म्हणजे 4 ओव्हर्समध्ये तुम्हाला 12 किंवा त्यापेक्षा जास्तची सरासरी जेव्हा तुम्ही राखाल तेव्हा तुमच्या धावफलकावर 50 धावा असतील. आणि ते पाहता पहिल्या षटकामध्ये 9 धावा, जास्त धावा नाही आहेत, पण दुसरीकडे एकही गडी बाद झालेला नाही काल्हेर संघाचा. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू असेल. येणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण सुनील पाटीलला पाहणार आहोत, जो चांगल्या फॉर्ममध्ये दिसलाय. ती प्लस पॉईंट काय की 10 विकेट हातामध्ये आहेत, कोणतीही विकेट गेलेली नाही, हा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. कारण बघा जर तुमच्याकडे अजून येणाऱ्या बॅटिंग लाईनअपमध्ये सुनील पाटील सारखा बॅट्समन जर असेल तर इथनं दोन्ही बॅट्समन मी तर म्हणणे अटॅकिंग गेम खेळायला हवा आहे. कारण फक्त 18 बॉलचा खेळ इथं दरम्यान बाकी असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 9 जरी आल्या असल्या तरी सुद्धा इथनं काउंटर अटॅक करण्याची क्षमता टीम काल्हेरमध्ये भरपूर आहे. जी हाँ, क्षमता तो हर खिलाड़ी में होती है, लेकिन क्षमता के अनुसार प्रदर्शन करना बहुत ज़रूरी.
क्षमता के अनुसार यदि आप प्रदर्शन करते हो तो ज़रूर आप बड़े बड़े कारनामे अंजाम दे सकते हो क्रिकेट के खेल में। नेवर लेकर बायत के गेंदबाज विनीत तैयार होते हुए। पहिला बॉल या ओव्हरचा इथनं फक्त हलक्या हाताने दिशा दिली गेली आहे. गॅप भेदण्याचा प्रयत्न दरम्यान केला गेला होता पण शॉर्ट दरम्यान रिजनचे फिल्डर भरपूर चांगली फिल्डिंग, मिस कम्युनिकेशन, भाविकला इथनं दरम्यान वापस जावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये भाविकच्या बॅटमध्ये एक जबरदस्त फटका आपण जरूर बघितला पण या ओव्हरमध्ये भाविकची गेली आहे विकेट लागणार हा पहिला झटका काल्हेरला. शॉट काफ़ी अच्छा खेला गया था। ये देखिए बैकफुट पर वेट करते हुए काफ़ी लेट बैट का फेस खोला गया था, लेकिन बढ़िया फील्डिंग। दो खिलाड़ी प्रयासरत थे, आखिरकार सर्वेश ने गेंद को फील्ड किया, थ्रो किया और दूसरा रन मिलना बहुत कठिन था। तालमेल की कमी थी, बहुत दूर रह गए वहाँ पर बल्लेबाज। भाविक 7 रन बनाकर आउट हुए हैं। नए बैट्समैन आए हैं सुनील पाटिल। कारण रनिंग बिटवीन द विकेटमध्ये बघितलं गेलं तर कॉलिंग का महत्त्वाची असते लास्ट बॉलवरती आपल्याला नक्कीच समजलं. कारण जर प्रॉपर कॉलिंग झाली असती तर कदाचित रनआउटचा विकेट गेला नसता. बट आता हरकत नाही आहे. क्रमांक 3 वरती इथं सुनील पाटील आलेत. आजचा दिवस या खेळाडूचा देखील भरपूर चांगला गेला. पहिला मॅचमध्ये देखील भरपूर चांगली बॅटिंग, त्यानंतर सरोलीच्या अगेन्स्ट देखील जी पार्टनरशिप बनली अर्थात संदीप आणि सुनीलची ती एक महत्त्वपूर्ण पार्टनरशिप होती आणि तेच दोन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. उठाकर खेलने का प्रयास, बल्ले के थोड़ी अंदर लगी है, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए सुनील पाटिल। सुनील का यही खेलने का तरीका है, ज़्यादा वक्त लेते नहीं है बड़े स्ट्रोक्स के लिए। पहली गेंद यदि उनके पाले में हो तो उसको मैदान के बाहर भेजने में कोई कसर भी नहीं छोड़ते हैं। प्रयास ज़रूर किया गया इस बार, लेकिन ठीक तरह से टाइम नहीं कर पाए थे। सिंगल से खाता खुला है सुनील पाटिल का। कल टीम का स्कोर अब 11 रन 1 विकेट के नुकसान पर। अगदी प्रत्येकी फलंदाजाला ही गोष्ट माहिती आहे की फक्त 24 बॉलचा खेळ आहे. प्रत्येकी बॉलवरती आपल्याला आक्रमण करणं गरजेचं आहे. कारण खूप कमी वेळामध्ये एक मोठी गोष्ट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये साध्य करायची आहे. सो त्या अनुषंगाने इथं प्रत्येकी बॉलवरती आक्रमण करणं देखील अगदी गरजेचं आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये मी तर म्हणे आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी, लेफ्ट हँडर गोलंदाजी करतात. पुढचा बॉल यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन जबरदस्त फटका इनफिल्डला क्लिअर केलेला. फिल्डरसाठी चेस भरपूर मोठी असेल बट इथनं बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. जसा फटका दरम्यान इथं पाहायला मिळाला. लॉफ्टेड ड्राईव्ह काय असतं कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मोस्ट ऑफ आपण IPLमध्ये KL राहुल असे फटके भरपूरदा खेळताना बघितलेत आणि इथनं जर आपण बघितलं हा फटका अगदी गरजेचा देखील होता अजय सर. कारण भरपूर प्रेशर क्रिएट झाला होता, बाउंड्री स्ट्रोक येत नव्हता आणि संदीपच्या बॅटमधनं हा चौकार आला. पुढचा बॉल यावेळी लेट कट करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच जर आपण विचार केला तर टप्पा पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील या बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अशा प्रमाणे 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघितलं तर तब्बल 19 धावा. अच्छे क्लासिक शॉट्स ज़रूर देखने को मिले। 2 चौके लगाए, एक स्क्वायर कट हवा के रास्ते खेला था और दूसरा लॉफ्टेड ऑफ ड्राइव।
कल का अंतिम दिन देखना मत भूलिएगा और ये है कल के खेल की रूपरेखा। ठीक सुबह 9 बजे पहला मैच गावदेवी केवनी दिवे बनाम चौथा हिरवा मानकोली। कल का दूसरा मुकाबला रहेगा गावदेवी वडगर और दिवा स्पोर्ट्स दिवा के बीच में। तीसरा मैच पहले और दूसरे मैच की विजेता टीमों के बीच में। चौथा मुकाबला रहेगा विलास स्मृति राहनाल और गावदेवी बेहले के बीच में। उसके बाद पहले राउंड का अंतिम मैच गावदेवी अंजुर और ब्राह्मण देव भाटाले के बीच में। बहुत ही ज़बरदस्त टीमें कल एक्शन में है। कल का दिन पूरी तरह से एक्शन पैक होने वाला है सरपंच कप 2022 में। कोणतीही शंका नाहीये. प्रत्येक टीम जर तुम्ही उद्यासाठी ऑब्झर्व केली, प्रत्येक टीममध्ये तुम्हाला भिवंडी टेनिस बॉलचा एक तरी सितारा पाहायला मिळेलच. उद्याचा दिवस जर आपण विचार केला तर पाहायला विसरू नका, कारण भरपूर चांगला क्रिकेट उद्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल तर जबरदस्त डिलिव्हरी, शाहरुखाने चित केलं. एक मोमेंटला इथनं सुनील पाटील देखील विचार करत एक्झॅक्टली झालं काय, कारण इथनं जर विचार केला सॉफ्ट हँड पुश करण्याचा प्रयत्न होता, पण बॉटम बॉलचा कोणताही कनेक्शन आला. पहिल्या बॉलवरती बीट केलं इथनं सुनील पाटीलला. अलग किस्म के बॉलर है, गेंद को घुमाते हैं अल्पेश। इस बार बल्लेबाज ने घुमाया है, फाइन लेग पर खिलाड़ी है लेकिन कोई मौका नहीं रोकने का। 4 रन। तर शफल होऊन खेळलेला फटका, जबरदस्त फटका आला. 4 धावा. पुढचा बॉल यावेळेस देखील त्याच दिशेने खेळायचं होतं, बट यावेळेस गोलंदाज आपण कौतुक करू. लास्ट बॉल आपण जर अगदी अजय सर बघितला तर तो थोडा पुढच्या दिशेने होता, बट यावेळेस लाईन थोडीशी आपल्याला मागे पाहायला आली. अच्छा बैटल बायात के बल्लेबाज सामने और गेंदबाज जो है अल्पेश ऑफ ब्रेक गेंदे डालने में माहिर है। ऐसे में उतना आसान होता नहीं है बायात के बैट्समैन के लिए जब कोई ऑफ ब्रेक गेंदबाज उनके सामने आता है। सुनील पाटिल का हालांकि स्लॉक स्वीप प्रिय स्ट्रोक है, ठीक तरह से वो स्ट्रोक जमा नहीं पाए। सिंगल की मदद से स्कोर 24 पर पहुंच चुका है। अभी भी 9 गेंदों का खेल शेष है इस पारी में। मंदरा मारुति काले टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है। क्वार्टर फाइनल मुकाबला है और बड़ी भिड़ंत है। टॉप एज गेंद हवा में है, लॉन्ग लेग पर खिलाड़ी है लेकिन फील्डर तक कैरी नहीं हुई गेंद। बाउंस पर फील्ड करते हुए खिलाड़ी, केवल 1 रन। देखिए विशाल, सिंगल डबल्स यदि आते रहते यहाँ से तो 50 तक पहुंचना मुश्किल है। लगातार तो नहीं, लेकिन बीच बीच में बाउंड्रीज का आना जरूरी है यदि काले टीम को 50 के आंकड़े को छूना है तो। अभी भी 8 गेंदे हैं और 8 गेंदों में 25 रन बनाने होंगे, तब 50 का आंकड़ा स्कोर बोर्ड पर नजर आएगा। अगदी पूर्णपणे सहमत आहे, बिकॉज या मोमेंटला बघा तुम्हाला बाउंड्री स्ट्रोक येणं अगदी गरजेचं आहे. बट ज्याप्रमाणे इथं गोलंदाजी चालली आहे, बाउंड्री येणं कठीण आहे, बट इथं मिस्टेक घडली आहे. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केला जाईल. बॉल फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. असून देखील विचार केला ना तर हिंदीमध्ये आणखीन एक मुहावरा आहे, आ बैल मुझे मार. ती देखील सेम सिच्युएशन इथे लागू होती, कारण फुलटॉस बॉल एक वेल सेट बॅट्समनच्या समोर टाकणं, अगदी तुम्ही क्वालिफायरच्या मॅचमध्ये इथं कोणताही बॅट्समन तुम्हाला कधी माफ करणार नाहीये. भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला. षटकार आला. बॉल आणखीन एक फटका त्याच दिशेने, सेम शॉट अँड सेम रिझल्ट. 1 मोर बिग हिट. षटकार. तीन बड़े शॉट्स आए पिछले ओवर में। 3 ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ। रन संख्या 37, 1 विकेट के नुकसान पर। विकेट हाथ में है और उसका यहाँ पर फायदा उठाते हुए सुनील पाटिल। स्लॉक स्वीप जिस तरह से वो खेल रहे हैं, कमाल के शॉट्स उनके बल्ले से निकल रहे हैं। उनके स्ट्रोक्स देखते ही बनते हैं। स्क्वायर लेग, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर, ऑन साइड में बड़े बड़े प्रहार करते हैं। स्कोर 37।
क्या तीसरे अंपायर की मांग की जा रही है? जी हाँ, तीसरे अंपायर को मैदान में बुलाया जा रहा है। आखिरी ओवर का खेल शेष है इस पारी में। सुनील पाटिल के चेहरे पर ज़बरदस्त मुस्कान आप देख सकते हो, और क्यों ना हो, जिस तरह की बैटिंग उन्होंने की है, उनकी टीम का प्रदर्शन जिस तरह से रहा है, ये वही जोड़ी है जिन्होंने सरवली के गेंदबाजी आक्रमण को उद्ध्वस्त कर दिया था। थोड़ी नीचे रहती हुई गेंद आड़े बैट से खेल दिया है। हालांकि डिप में खिलाड़ी मौजूद है। डिप स्क्वायर लेग और डिप मिड विकेट के दरमियान सिर्फ एक ही रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन। आखिरी ओवर की शुरुआत की है गेंदबाज रुपेश ने, और ये इससे पहले भी हुआ था। ये गेंद डालते हैं, फॉलो थ्रू में गिर जाते हैं। अच्छी बात यह है कि कोई कैच इनकी तरफ नहीं आता है, नहीं तो फिर कैसे पकड़ पाएंगे। अगदी जर विचार केला ना तर ॲज अ फास्ट बॉलर देखील आजच्या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये ना तुम्हाला कॉटन बॉलसाठी रेडी असणं गरजेचं आहे. बट मोस्ट ऑफ आजच्या दिवसामध्ये आपल्याला काय गोष्टी पाहायला मिळतात. रुपेश जेव्हा जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी आला तो एकदा तरी आपल्याला बॉल रिलीज केल्यानंतर खाली पडताना दिसला. हरकत नाही आहे, बट तो जरी खाली पडत असला तरी सुद्धा तो आपल्या टीमसाठी भरपूर चांगली गोलंदाजी करतो. चला प्लीज थोडं फास्ट केला. 5 गेंदे पारी में शेष। सुनील पाटिल के पास स्ट्राइक। 17 पर खेलते हुए 6 गेंदे खेली है केवल। फुल टॉस, और ये चली हवाई यात्रा पर बहुत दूर। नो बॉल का भी इशारा, और उस पर ये छक्का। रिव्यू आपने गवा दिया है। अगली गेंद फ्री हिट है। परेशानियां बढ़ती जा रही है इस क्वार्टर फाइनल मैच में अर्नव एंटरप्राइजेस खारबाव टीम की। लगातार 3 छक्के लगा चुके हैं, ये चौथा है डिप स्क्वायर लेग के ऊपर से, ये तो सबसे दूर। और ये चौथी गेंद बहुत दूर भेज दी मैदान के बाहर। गेंदे जा रही है लेकिन मैदान के अंदर आ नहीं रही है। लाजवाब बैटिंग कर रहे हैं डेविड वार्नर ऑफ भिवंडी, सुनील पाटिल। तर फक्त एकच म्हणेल, हा छक्का नाही आहे, अठ्ठा नाही आहे, दस्सा पाहायला मिळाला. काय फटके पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. लास्ट जर आपण विचार केला सुनील पाटील काय बॅटिंग झाली आहे. नो बॉलवरती एक सिक्सर, त्यानंतर एक षटकार, प्रेशरमध्ये खारबाव. आणखीन एक त्याच दिशेने हा स्ट्रोक आला. डीपमध्ये फिल्डर इथं भरपूर वेगाने आला. सिंगल कंप्लीट, दुसरीसाठी परतणार का, आणि थ्रो देखील तितकाच चांगला आला. फक्त एक सिंगल दरम्यान या बॉलवरती कंप्लीट केली जाईल. बट इथं जर विचार केला स्कोर कार्डचा तर या एका धावीच्या मदतीने धावफलक तब्बल आता जाऊन पोहोचलाय 52 धावा. आपण 40चा उल्लेख केला होता, बट सुनील पाटील एक इम्पॅक्टफुल नॉक आपल्या टीमसाठी इथं खेळत असताना. पिछले 5 गेंदों में 4 छक्के लगे हैं। शुरुआती ओवर्स में ठीक ठाक गेंदबाजी रही थी। सागर का ओवर अच्छा था, 9 रन दिए थे, विकेट नहीं मिला था। उसके बाद विनीत ने भी अच्छी गेंदबाजी की थी, मैं समझता हूँ 10 ही रन दिए थे। लेकिन समस्या वही थी कि विकेटें नहीं मिली थी फ्रंट लाइन बॉलर्स को, और उसका अंजाम ये हुआ है कि डेथ ओवर्स में धुआंधार बैटिंग। अगली गेंद, इस बार बहुत जोरदार आवाज आई है, किनारा लगा बल्ले का और बैट्समैन आउट।
मॅच आहे. टीम केवणी दिव्या विपक्ष टीम चौथा हिरवा मानकोली दोन्ही टीम्सने ठीक 9 वाजता रिपोर्ट करायचं. यस आपल्याला 9 वाजता करेक्ट मॅच स्टार्ट करायची आहे. तुम्ही 8:30 पर्यंत रिपोर्ट करा, कारण उद्याचा दिवस फायनल डे. भरपूर सर आपल्याला बघितलं गेलं तर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी देखील कंप्लीट करायची आहे. एक सेमीफायनलची मॅच देखील उद्याच्या दिवसामध्ये असेल, मेगा फिनालेची मॅच देखील असेल. सो दॅट वेळेवरती रिपोर्ट करा. मॅचच्या दिशेने जाऊया. विकेट इथे मिळाली आहे, बट मी म्हणेन थोडासा उशीर. इथनं बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. कव्हर रिजनमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. या मॅचचं जर आपण बघितलं ना अजय सर, कुठे ना कुठे सुनील पाटील इथं मी म्हणेन गेम चेंजर ठरला आहे. कारण दुसऱ्या आणि संदीपला आपण बघितलं, मी म्हणेन संदीपने बॅटिंग चांगली केली, त्याच्यात हरकत नाही आहे, बट इम्पॅक्ट कोणी टाकला? अर्थातच सुनील पाटील. जी खेल तो बदल गया है, हमने देखा है जब से सुनील पाटिल क्रीज पर आए, लेकिन क्या ये मैच विनिंग पारी साबित होगी ये अभी नहीं बताया जा सकता है, अभी नहीं कहा जा सकता है. आपने मुझे याद है सरौली के मैच में जिक्र किया था जब निवा पाटिल ने धुआंधार बैटिंग की थी कि मैच विनिंग इनिंग है, लेकिन नहीं. बाद में काली टीम की बल्लेबाजी बाकी थी और धुआंधार बैटिंग 3 ओवर्स में ही 66 रन चेज हुए थे यहाँ पर. पारी की आखिरी गेंद सामना करेंगे सुनील पाटिल. गेंद हवा में है पीछे की तरफ, काफी फाइन लेग पर फील्डर गेंद के नीचे जरूर आए, लेकिन कैच ड्रॉप. 2 की कोशिश में है, रनआउट का भी अवसर हो सकता था, लेकिन उसको बुनाया नहीं गया. तो 2 रन अंतिम गेंद पर. इस तरह से इस क्वार्टर फाइनल मैच में बंद्रा मारुति कालेर टीम की पारी समाप्त होती हुई. बढ़िया बल्लेबाजी रही है कालेर की, 55 रन बनाए हैं 2 विकेटों के नुकसान पर, और एक बड़ा टारगेट, बड़ी चुनौती सेमीफाइनल में पहुंचने के लिए अर्नव एंटरप्राइजेस खारबाव के सामने. 56 रनों का टारगेट है. शानदार बल्लेबाजी सुनील पाटिल की, 10 गेंदों में 32 रन बनाकर नाबाद रहे. पिछले मैच में भी 27 रन बनाए थे सरौली के विरुद्ध. तो जो फॉर्म था उनके पास उसका अच्छा फायदा उठाया, 4 छक्के लगाए. गजब की बल्लेबाजी. आणि अगदी जर आपण आता इथं विचार केला तर टार्गेट भरपूर चांगला सेट केला गेला. सुनील पाटीलची भरपूर चांगली बॅटिंग आपण या मॅचमध्ये देखील बघितली. तब्बल 32 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात, आणि त्या जर आपण टार्गेटचा विचार केला तर तब्बल इथनं टार्गेट बनवायचं असेल 56 धावांचा टार्गेट आहे. एक मॅच विनिंग टोटल आहे. तर या धावा देखील बघा, असं आपण म्हणू शकत नाही आहे की मॅच इथनं संपली आहे. तब्बल आपण पाहू शकता टी व्ही स्क्रीनवरती टॉप 10 बॅट्समन. आता सुनील पाटील तुम्हाला क्रमांक 2 वरती पाहायला मिळतील, तब्बल 74 धावा. आतिश पाटील 1 नंबरवरती आहे, तब्बल 100 धावा या स्पर्धेमध्ये. त्यानंतर निवा पाटील आपण पाहतो क्रमांक 3 वरती, तब्बल 66 धावा त्याने देखील बनवल्या. या स्पर्धेमध्ये अजून देखील बघा जवळ आतिश पाटीलचा खेळ इथनं समाप्त झाला, बिकॉज शिलमाता वर्ल्ड बी क्रिकेट संघ पराभूत झाला. बट अजून देखील इथनं सुनील पाटीलचा खेळ भरपूर बाकी आहे. जर हा सामना आज जिंकतात तर उद्या सेमीफायनल देखील सुनील पाटील कदाचित आपल्याला खेळताना दिसू शकतात. पण त्याच पलीकडे आपण विचार केला, खारबाव संघ आता नक्कीच इथनं तयारी करेल की आता गोलंदाजी थोडी खराब झाली, हरकत नाही आहे, पण आता आपल्याला विचार करायचा की येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये कशा प्रकारे इथनं आपण 56 धावा चेस करू. टॉसबॉक्समध्ये जेव्हा मी सर्वेशला देखील विचारलं होतं की कोणत्या अशा मिस्टेक झाल्यात ज्या आपल्याला इम्प्रूव्ह करायच्यात, त्याने उल्लेख केला होता की फिल्डिंग, कॅचिंग, आणि लास्ट बॉलला अगदी देखील अजय सर आपल्याला तेच पाहायला मिळालं, कॅच ड्रॉप झाली. अजून देखील इम्प्रूव्हमेंट इथनं होत नाहीये, बट हरकत नाहीये, त्याचा विचार आता करायचा नाहीये. 4 ओव्हरमध्ये आता 56 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील या गोष्टीचा इथनं विचार टीम खारबावने करायचा. जी हाँ, और बल्लेबाजी में ये टीम मादा रखती है बड़े स्कोर चेज करने का. इनके पास वो पावर हिटर्स है, खासतौर पर टॉप ऑर्डर में सागर कारबारी, भूषण कारबारी, ये कुछ ऐसे बल्लेबाज है जो धुआंधार बैटिंग कर सकते हैं. ज़रूर आसान नहीं होने वाला है, 56 रन बनाने हैं 4 ओवर्स में, लेकिन असंभव भी नहीं है. सलामी बल्लेबाज अब मैदान में आएंगे. कंडीशंस जैसे मैं कल भी जिक्र कर रहा था कि बॉलर्स के लिए थोड़ी अनुकूल है क्योंकि रोशनी कम है. अब भी बिल्कुल वैसा ही वातावरण है, थोड़ा सा भारी वातावरण. शाम का सत्र, सूरज पश्चिम की तरफ झुक गया है, लेकिन उसके बावजूद भी बड़े स्कोर यहाँ पर होते रहे हैं. कल के अंतिम मैच में भी 40+ टोटल चेज हुआ था, सारंगाव टीम ने वो कारनामा किया था. यहाँ पर और ज़्यादा रन्स बनाने हैं और 50+ टारगेट चेज करना कहीं ना कहीं थोड़ा मुश्किल है यहाँ पर, लेकिन बनाए जा सकते हैं बॉस. यदि शुरुआत आपकी दमदार रहती है, पावर प्ले खासतौर पर पहला ओवर, उसमें 15 से 20 रन आते हैं, तो ये मैच बन सकता है. अगदी क्रिकेटच्या पतलावरती ना अशक्य हा शब्द तुम्ही कधी म्हणूच नका, कारण क्रिकेटच्या पतलावरती आपण भरपूर सारे विक्रम आपण पाहतोय. कारण अगदी इंडिया ऑस्ट्रेलिया टेस्ट कोण विसरू शकते. अगदी राहुल द्रविड आणि VVS लक्ष्मण तब्बल 2 दिवस बॅटिंग केली होती. कोणी विचारही नव्हता केला की 500+ लीड असल्यानंतर सुद्धा इंडिया या मॅचमध्ये कमबॅक करून तो मॅच जिंकू शकते. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही साध्य करू शकता, फक्त खेळ चांगला करणं गरजेचं आहे. टीम काल्लेर मॅच स्टार्ट करायची आहे. ओपनर्स देखील ग्राउंडमध्ये आहेत. तब्बल विचार केला सलामीची जोडी आपण पाहतोय, सचिन म्हात्रे आणि त्याच्या समेत भूषण कारभारी.
जी हाँ, बड़े बड़े स्कोर्स चेज कई बार हो चुके हैं। टेनिस बॉल क्रिकेट का यदि हम उदाहरण ले, ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन का, तो जैसे आपने पहले बताया था कि गोवे टीम ने 88 रन चेज किए थे। पहली गेंद शरद द्वारा, ओहो रिटर्न कैच का मौका था, मुश्किल अवसर, प्रयास अच्छा किया गया। यहाँ पर मैं समझता हूँ कि बाउंड्री बचाई है शरद ने सिंगल पहली गेंद पर। अगदी बरोबर, बिकॉज बॅकअपला कोणता फिल्डरही नव्हता. जर इथनं शरदने अटेम्प्ट नसता केला तर कदाचित या बॉलवरती 4 धाबा देखील मिळाल्या असत्या. इथनं आता प्रश्न असा आहे की लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रत्येक बॉलवरती इथनं फील्डमध्ये चेंजेस करावे लागतील. त्यानंतर गोलंदाजाला देखील थोडा वेगळ्या माइंडसेटने गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. चला टीम काल्लेर थोडं फास्ट केला, कारण बघा जवळजवळ अंधार होत आलेला आहे. आपल्यामुळे दुसऱ्या टीमला कोणत्याही प्रॉब्लेम इथनं येणार नाही याची दक्षता घ्या. पुढचा बॉल भूषण कारभारीसाठी हा बॉल. इथं ब्लाइंड स्ट्रोक आपण अजय सर जो म्हणतो ना, तो स्ट्रोक दरम्यान इथं पाहायला मिळाला. जी हाँ, और ये कहीं ना कहीं दबाव है थोड़ा सा बल्लेबाजों पर बड़े स्कोर को चेज करने का, लेकिन अपना शेप होल्ड करना होगा बैट्समैन को। सिर स्थिर रखेंगे, सही फुटवर्क का इस्तेमाल करेंगे, बॉडी पोजीशन सही होगी तो अच्छे शॉट्स निकल सकते हैं। काबिलियत भरपूर है बल्लेबाज भूषण में, कुछ इस तरह से वो शॉट्स खेल सकते हैं। फुल टॉस, उसका उठाया फायदा और गेंद को डिस्पैच किया स्क्वायर लेग के ऊपर से, 6 रन। सपने में मिलती है वो कुड़ी मेरी, सपने में मिलती है, सपने में मिलती है वो कुड़ी मेरी, सपने में मिलती है। सारा दिन घूंघटे में बंद कुड़िया से, ओए 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 ओए, सारा दिन सपने में तो बहुत कुछ मिल जाता है, ये ट्रॉफी भी आपको मिल जाएगी, लेकिन उसका थोड़ी ना महत्व है। हकीकत में ये ट्रॉफी आपको चाहिए, उसी के लिए तो संघर्ष है। सरपंच कप 2022 सरवली। पुढचा बॉल लास्ट बॉलवरती जबरदस्त फटका होता, पण या बॉलवरती कमबॅक टीट फोर त्यात जशास तसे उत्तर देताना इथं गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉलवरती भरपूर आपण कौतुक केलं भूषण कारभारीचं, पण त्यानंतर या बॉलवरती आपल्याला इथं भरपूर चांगली गोलंदाजी करताना दिसले गोलंदाज. काढली आहे विकेट. घूंघटे में बंद कुड़िया से अखियों में खुलती है, सपने में मिलता है वो न मेरा, सपने में थँक्यू डीजे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. क्रमांक 3 वरती आता आपल्याला सागर कारभारीचं प्रमोशन दिसतं, कारण माहिती आहे की या खेळाडूची आता जास्त गरज आहे, कारण रन्स देखील तितक्याच जास्त बनवायचे आहेत. आता इथं या मॅचमध्ये अजय सर सागर कारभारीचं चालणं अगदी गरजेचं आहे, कारण जर इथनं सागर खेळून गेला तर मी म्हणेन ही मॅचची टीम कारभार बनू शकते. और स्क्रीन पर हमने देखा कि 7वां विकेट इस टूर्नामेंट में झटक लिया है शरद पाटिल ने। तो संयुक्त रूप से अब 2 गेंदबाज पहले पायदान पर, हर्षल मात्रे और शरद पाटिल। ओवर पिच गेंद उठा के खेल दिया है, खुला क्षेत्र है, पहले बाउंस पर गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रनों के लिए। ये कमजोर गेंद थी, शरद 2 कमजोर गेंदें कर चुके हैं इस पहले ओवर में और दोनों पर बड़े प्रहार किए गए हैं। शानदार चौका निकलता हुआ सागर के बल्ले से, 4 रनों से स्कोर उछलता हुआ 11 रन 1 विकेट के नुकसान पर। जो आस्किंग रेट है वो 14 रन प्रति ओवर का है पारी की शुरुआत से, तो उसके करीब लगभग टीम पहुंच गई है। अभी भी एक गेंद इस ओवर में शेष है, अंतिम गेंद पर चौका आता है तो निश्चित रूप से रिक्वायर्ड रेट के आगे खारबाव टीम जा सकती है। अगदी महत्त्वाचा रोल आता सागर कारभारीचा. पहिल्या बॉलवरती त्याच्या बॅटमध्ये चौकार जरूर आलाय. आणखीन एक चांगला फटका आहे. हेलिकॉप्टर ड्राईव्ह इथनं फिल्डर चेस करतील, आणि जर आपण विचार केला तर इथनं हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भरपूर चांगली सुरुवात इथनं सागर कारभारीने केली आहे. सलगचा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधनं. और पहले ओवर का खेल इस चौके के साथ समाप्त होता हुआ। अच्छा पलटवार, पॉजिटिव रिप्लाई है अर्नव एंटरप्राइजेस खारबाव टीम के बल्लेबाजों द्वारा। अच्छा हेलीकॉप्टर स्ट्रोक था, इनफील्ड को क्लियर करते हुए ये चौका हासिल किया है। स्कोर 15 रन, फील्ड तुरंत सजाना है। काले टीम के कैप्टन टीम मीटिंग नहीं लेनी है प्लीज। काले टीम के कैप्टन कोऑपरेट करे, समय के मामले में सहयोग करे। चला विनंती असेल काल्लेर टीम प्लीज मित्रांनो फिल्डिंग लावून घ्या, कारण अंधार जवळ झालेलं. प्लीज लीडिंग विकेट टेकर आपण बघितलं हर्षल मात्र अजून देखील प्रथम क्रमांकावर आहे, बिकॉज 7 विकेट त्याने घेतला. त्यानंतर 2 नंबरला आपण पाहतो शरदला 7 विकेट त्याने देखील घेतले. लेकिन फर्क देखिए, हर्षल ने 4 मैचेस खेले हैं, शरद ने सिर्फ 3 ही मैचेस में ये 7 विकेटें चटकाई है। हालांकि इस मैच में महंगे साबित हुए हैं शरद। कभी कभी विकेट से ज़्यादा डॉट बॉल की कीमत ज़्यादा होती है क्रिकेट के खेल में। किफ़ायती गेंदबाजी बहुत महत्वपूर्ण होती है। 3 ओवर्स का खेल बचा हुआ है, 41 रनों की आवश्यकता है सेमीफाइनल में पहुंचने के लिए अर्नव एंटरप्राइजेस खारबाव को।
चला थोडं फास्ट केला विनंती असेल. 18 बॉल आता तब्बल अजून देखील जर आपण बघितलं गेलं तर मॅच जिंकण्यासाठी गरज असेल तब्बल 41 धावांची गरज आहे. चला प्लीज टीम काल्हेर फास्ट केला मित्रांनो. क्वालिफायरची मोठी मॅच आहे बघा. बॅड लाईटचा कोणताही इफेक्ट या मॅचवरती नाही पडला पाहिजे याची प्लीज काळजी घ्या. इम्राज आलेत राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल इम्राजचा. पहिल्याच बॉल दरम्यान आपण जर विचार केला तर इट्स नो बॉल. बीमर नो बॉलचा इशारा येतोय. आय थिंक येस विकेटच्या बाहेर पिचिंग झाली होती माफी सुद्धा. बट ICCच्या नियमनुसार प्रत्येक नो बॉल हा फ्रीड असेल. थोडं फास्ट केला टीम काल्हेर कारण अगदी जर आपण विचार केला तर जवळजवळ अंधार झाला देखील. सो प्लीज थोडं फास्ट केला कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे. क्वालिफायरची मोठी मॅच है. क्रीज के बाहर तो पिचिंग हुई थी लेकिन बैट्समैन शॉट खेलते तो शायद ये बीमर भी अंपायर घोषित करते. इतनी ऊपर से भी गेंद आई थी लेकिन बल्लेबाज ने रिस्क नहीं लिया क्योंकि अंपायर ने यदि बीमर नहीं दिया फिर बाद में थर्ड अंपायर लेने के बाद भी यदि वो बीमर नहीं रही बहुत सारे सवाल थे. फ्रीड गेंद स्विंग किया ऑन साइड में जन्नाटेदार शॉट चरण. Agora pega a deixa, nunca viu a desse. Agora pega a deixa, nunca viu a desse. Nunca viu a desse. बाबुनिया सोनू माझे जानू माझा मोर झाला पेशा. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चला टीम काल्हेर तुम्ही प्रत्येक बॉलवरती जर टीम मीटिंग कराल तर ही मॅच कंप्लीट करणं भरपूर कठीण आहे. प्लीज घाई करा. भरपूर चांगला स्ट्रोक आला अजय सर कारण अगदी या स्ट्रोकची गरज देखील होती कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर चांगली बॅटिंग सागर कारभारीची राहिली. बट जो टार्गेट आहे तब्बल जर आपण विचार केला तो चेस करण्यासाठी ना दोन्ही एंड्सने इथनं चांगली बॅटिंग होणं गरजेचं आहे. विशाल लास्ट वीक मैं शेलार से लेकर अंबाड़ी जो क्रिकेट एसोसिएशन है उनका एक टूर्नामेंट कर रहा था खांडपे में. वहाँ पर भी ऐसे ही समय में सेमीफाइनल में 4 ओवर में 67 रनों का टारगेट था. इस बार अच्छी गेंद कोई रन नहीं इस गेंद पर. तो वहाँ पर जो मैच था मितपाड़ा और मराडेपाड़ा के बीच में मितपाड़ा टीम ने 4 ओवर में 66 रन बनाए थे लेकिन मराडेपाड़ा के जो ओपनर्स थे वैभव और नीलेश उन्होंने दोनों ने ही वो लक्ष्य चेस किया था. बिल्कुल 3.5 ओवर में ही वो मैच खत्म कर दिया था. 67 रन बनाकर वो मैच जीता गया था. तो ये एक उदाहरण है. कई बार ऐसा हुआ भी है हालांकि बहुत कम बार हुआ है. इस बार दिशा इन गेंद फिर से ऑन साइड में खेलने का प्रयास था. वाइट का इशारा अंपायर द्वारा. स्कोर आगे जाता हुआ 23 रन 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बहुत ज़बरदस्त संघर्ष चल रहा है गेंद और बल्ले के बीच में. समय का ख्याल रखना है प्लीज़. काल्हेर टीम अंपायर वार्न करते हुए यहाँ से जीतने के लिए 16 गेंदों में 33 रनों की आवश्यकता है. बघा टार्गेट चेस करण्यासाठी मोस्ट ऑफ महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुमचे वेल सेट बॅट्समन इथं खेळपट्टीवरती जास्त काळ टिकले पाहिजेत आणि ते चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतं. एक चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणखीन एक लॉफ्टेड फटका ऑन साईडला. इथनं काव कॉर्नरचे फिल्डर भरपूर वेगाने आलेत. सिंगल कंप्लीट. दुसरीचा कोणताही प्रयत्न होणार नाही आहे कारण चांगला थ्रो देखील आला होता. ऑन दी स्टंप थ्रो आला होता. फक्त एकच धाव मिळेल. देखिए काल्हेर टीम के जो गेंदबाज है उनको यहाँ पर बाउंड्रीज बचानी है. सिंगल डबल्स आते भी रहते हैं तो कोई ज़्यादा दबाव गेंदबाजों पर नहीं बन सकता है मेरे ख्याल से. लेकिन जब भी बाउंड्री आएगी तो काफ़ी दबाव महसूस कर सकते हैं गेंदबाज और नियमित अंतराल पर ये बल्लेबाज बाउंड्रीज हासिल करने का बिल्कुल मादा रखते हैं. अभी तक अच्छी बैटिंग रही है सचिन और सागर की. 8 पर बैटिंग करते हुए सचिन सागर भी 8 पर खेल रहे हैं. 2 ही गेंदें खेली है सागर ने और 2 चौके उनके बल्ले से निकले हैं. टीम का स्कोर 24 1 विकेट के नुकसान पर. काफ़ी रोमांचक मैच. बहुत ज़्यादा समय लिया जा रहा है. प्लीज़ काल्हेर टीम के कैप्टन आपसे रिक्वेस्ट है समय के मामले में सहयोग करें. अगदी विचार केला तर इथनं सागर कारभारी आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग केली. तब्बल 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेत. लॉफ्टेड फटका ऑन साईडला. व्हाट अ शॉट. फेकून दिलाय बॉल. खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. करने से होता है यही दिखाते हुए बल्लेबाज सागर कारभारी रनों का अच्छा कारोबार कर रहे हैं बीच मैदान में. उनका ही मुनाफा हो रहा है इस समय. 3 गेंदों में 3 बड़े शॉट्स उनके बैट से निकले हैं. 2 चौके और 1 छक्का. टीम का स्कोर उछलता हुआ 30 रन 1 विकेट के नुकसान पर. डगर यहाँ से आसान बिल्कुल भी नजर नहीं आ रही है बंद्रा मारुति काल्हेर के गेंदबाजों के लिए. लक्ष्य काफी अच्छा रखा गया है लेकिन पलटवार जबरदस्त तरीके से किया गया है खारबाव के बल्लेबाजों द्वारा. यहाँ से और 26 रनों की जरूरत.
14 गेंदे शेष है। और विशाल, क्या आपको नहीं लगता है थोड़ा सा पलड़ा अब भारी नजर आ रहा है खारबाव का? 14 गेंदे 26 रन। आता कल्लेरी टीमसाठी महत्त्वाची गोष्ट अशी झाली आहे की आता विकेट घ्यावे लागतील, स्पेशली सागर कारभारीची विकेट. चला प्लीज थोडं फास्ट, अंपायर देखील वॉर्न करतात. बघा स्पेशली बॅटिंग करणारी टीमने थोडी घाईच करायची आहे, कारण मग अंधार होत आला. सागर दादा तुम्ही जितकं फास्ट केलाल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण ना अंधार झाल्यानंतर इथनं बॉल थोडंसं जर कमी दिसलं त्यानंतर मोठे फटके खेळणं भरपूर कठीण होऊन जाईल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इथनं बागफुटला जाऊन स्लॅश करायचं होतं, बट जर आपण विचार केला तर प्रॉपर बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाही आहे, डॉट बॉल असेल. किस्मत वाले हैं गेंदबाज इमराज की ये गेंद बाउंड्री के बाहर नहीं भेज पाए बैट्समैन, क्योंकि स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में बिहाइंड स्क्वायर भी हम देख रहे हैं कि फील्डर बाउंड्री पर कोई भी नहीं था और विड्थ दे बैठे थे, लेकिन बल्लेबाज उसका फायदा नहीं उठा पाए. फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन. कवर पॉइंट पर जो खिलाड़ी थे उनको पीछे भेजा गया है. मिड विकेट की दिशा में सर्कल के अंदर एक खिलाड़ी लाया गया है. गेंद हवा में, कैच का मौका और कोई गलती नहीं. बढ़िया कैच, शॉट फाइन लेग पर राकेश द्वारा. बहुत ही बड़े विकेट का पतन. कारभारीची महत्त्वाची विकेट दरम्यान या शरणावरती मिळाली आहे. सागरने भरपूर चांगली बॅटिंग केली, बट कुठे ना कुठे मनामध्ये एक खंत नक्कीच राहिली असेल की मॅच अजून फिनिश झाली नाही आहे. भरपूर साऱ्या गोष्टी या मॅचमध्ये घडणं अजून देखील बाकी आहे. आता विचार केला तर इक्वेशनची बाकी आहे. येणारे 12 बॉल तब्बल आता 26 धावेंची गरज आहे. रिक्वायर्ड तब्बल 13 आहे. अजून देखील मी मानेन मॅच बॅलन्स आहे. जी हाँ, नेक टू नेक फाइट चल रही है, हेड टू हेड ये मैच चल रहा है, बिल्कुल बराबरी का संघर्ष है. 12 गेंदे और 26 रन. आणि इथनं अजय सर हे षटक महत्त्वाचं आहे, कारण या ओव्हरमध्ये मी म्हणेन आज बॉलर 10 पेक्षा जर कमी रन्स खर्च झाला तर अंतिम ओव्हरमध्ये हा तोच बेनिफिट इथनं टीम कल्लेरीला असेल. पण या ओव्हरमध्ये जर आक्रमण नाही केलं, मोठे फटके जर नाही आले तर टीम खारबा आपल्याला बागफुटला जाताना दिसेल. नए बैट्समैन केतन नॉन स्ट्राइकर से इन पर. सचिन के पास स्ट्राइक. ओह, नए ओवर की शुरुआत बढ़िया. भाविक की बहुत ही बेहतरीन गेंद थी, तेज तर्रार, काफी जोरदार अपील भी हुई, लेकिन अंपायर ने स्पष्ट बता दिया है कि बल्ले से गेंद टकराई है, एज लगा था और उसके चलते 2 रन मिले हैं. अंपायर्स के लिए भी उतना आसान नहीं होगा, क्योंकि जिस तरह की रोशनी है, वैसे इंटरनेशनल क्रिकेट में इसको बैड लाइट ही कहा जाता है, ऐसी रोशनी में खेल हो रहा है. 11 गेंदें बची है, अभी भी 24 रन चाहिए. इथं एक मोठा फटका आता शोधावा लागणार आहे, कारण प्रेशर जर आपण विचार केला तर फलंदाजांवरती देखील आणि गोलंदाजीवरती देखील आहे. इथं शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पूल करायचा होता. बॉल दरम्यान ट्रॅव्हल होते आउटफील्डमध्ये. फिल्डर भरपूर वेगाने दुसरी धावेचा देखील प्रयत्न दरम्यान इथं केला गेला आणि अंपायरचा इशारा, इट्स अ रनआउट. आणि हेच असतं लेझी क्रिकेट काय असतं ना अजय सर दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. इझिली 2 धावा कंप्लीट इथनं नक्कीच झाल्या असत्या, बट रनिंग बिटवीन द विकेट थोडी आपल्याला स्लो पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगाने इथं रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का टीम खारबावला. बिल्कुल सही वर्ड आपने इस्तेमाल किया कि लेजी क्रिकेट. यहाँ पर लेजी क्रिकेट दिखाया है सचिन ने. बल्ला उन्होंने ग्राउंड करने की कोशिश नहीं की, बल्ला हवा में ही रखा गया था और थोड़े से धीमे भी हो गए थे जब वो क्रीज की तरफ बढ़ रहे थे, अथवा ये 2 रन्स पूरे हो सकते थे. विकेट कीपर काफ़ी आगे निकले थे गेंद को कलेक्ट करने के लिए. थ्रो उतना सटीक नहीं था, लेकिन ये जो थ्रो था विकेट कीपर का वो बहुत ही सटीक था, सीधे स्टंप्स पर, और एक बहुत ही करारा झटका. सचिन आउट होकर पेविलियन में लौटते हुए 32 बल्कि 33 पर गिरा है ये तीसरा विकेट. 33 रन्स ऑन द बोर्ड, जबकि लक्ष्य इस मैच में है कुल मिलाकर 56 रनों का, यानी कि 23 रन और चाहिए. 10 गेंदों का खेल बचा है. चला थोडं फास्ट केला. अजून देखील मॅचमध्ये बघा आता बॅटिंग करण्यासाठी सर्वेश आला. सर्वेश कारभारी एक चांगला खेळाडू. टीम काल्लेर बघा प्लीज फास्ट केला, कारण सातत्याने तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत. सर्वेश भी एक ऐसे बल्लेबाज है जो बड़े हिट्स लगाने के लिए जाने जाते हैं. भाविक अगली गेंद लेकर.
और इस बार नीचे रहती हुई गेंद, ऐसी गेंदों पर बड़े हिट्स लगाना बहुत मुश्किल। अच्छा ओवर घट रहा है भाविक का, इनके पास पेस है और ज़्यादातर क्या कर रहे हैं कि फुल लेंथ गेंदबाजी करने का प्रयास कर रहे हैं, जिसमें अभी तक तो वो सफल कहे जा सकते हैं। आधा ओवर तो अच्छा उनका निकल गया है और 3 गेंदें उनको करनी है। 9 गेंदों का खेल बचा है, 23 रनों की ज़रूरत सेमीफाइनल में पहुंचने के लिए अर्णव एंटरप्राइजेस खारबाव को। अगदी भरपूर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये झाली आहे. आणखीन एक मिसटायमिंग फटका, बॉल हवेमध्ये होता बट फिल्डिंग बघा किती चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फायनली रिजन आय थिंक राकेश पाटील होते, पूर्णपणे झोकून दिलं स्वतःला, कारण माहिती आहे क्वालिफायरची मॅच आहे, जिंकलो तर इथं सेमीफायनल खेळण्याची नक्कीच संधी मिळेल, कारण स्पर्धा देखील अगदी मोठी आहे. प्रत्येक संघ नक्कीच इथं प्रयत्न करतोय की आपल्याला प्रत्येक मॅच इथं जिंकायची, या स्पर्धेवरती आपलं नाव करायचं, त्याच्यासाठी प्रत्येकी संघ इथं मेहनत करतोय. पण या मॅचमध्ये बघा खारबाव देखील चांगली फाईट देते, त्याच पलीकडे जर आपण बघितलं तर तितकीच चांगली फाईट इथं आपल्याला काल्लेर संघ देखील देताना दिसतो. 8 बॉल आता 22ची गरज. पुढचा बॉल इथं देखील बघा टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय, हा मायनस पॉईंट आता इथं पाहायला मिळतो. आणि बघा कॉन्क्रीट विकेटवरती ना तुम्ही बाउन्स कधी जज करू शकत नाहीये. कधी कधी टप्पा पडल्यानंतर बॉल भरपूर खाली राहून जातो, तर कधी कधी आपण पाहतो की गुडलँड स्पॉटवरनं देखील एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. हालांकि इस तरह का जो बिहेवियर होता है विकेट का, वो चैलेंज क्रिकेट ग्राउंड पर हम देखते हैं, वहाँ पर भी थोड़ी फुलर लेन गेंदबाजी होती है तो गेंद नीचे रहती है। इस ओवर में ज़्यादा हो रहा है, 7 गेंदे 22 रन। ऑन साइड में खेलने का प्रयास, अपील और आउट, लेग बिफोर विकेट। एक और विकेट इस ओवर में गिरता हुआ और अब कहा जा सकता है कि मैच थोड़ा सा कालेर टीम के पक्ष में झुक गया है। ये ओवर बहुत ही ज़बरदस्त रहा भाविक का, गेम चेंजिंग ओवर मैं समझता हूँ। जब गेंदबाजी के लिए आए थे तब 26 रनों की ज़रूरत थी 12 गेंदों में, लेकिन अब 6 गेंदों में 22 रनों की ज़रूरत है। केतन खाता भी नहीं खोल पाए। 34 पर गिरा है ये विकेट नंबर 4। अगदी आता इक्वेशन भरपूर कठीण झालंय, कारण 6 बॉल आता 22 धावांची गरज आहे. एक मोमेंटला जेव्हा सागर बॅटिंग करत होता असं आपण वाटलेलं की कुठे ना कुठे टीम खारबाव या मॅचमध्ये भरपूर पुढे आहे. जसे कारभारी बाद झाले त्यानंतर आपण पाहतो की विकेट्स भरपूर चांगल्या प्रमाणात इनिशियल लेवलला विकेट गेलेत, त्या अनुषंगाने या मॅचमध्ये काल्लेर टीम आता आपल्याला भरपूर पुढे दिसते. टीम काल्लेर प्लीज फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. 6 बॉल 22चे इक्वेशन आहे, तुम्ही या मॅचमध्ये भरपूर पुढे आहेत. वारंवार सूचना देणं आम्हाला देखील योग्य वाटत नाही आहे, सो प्लीज सहकार्य करा. 6 गेंदे 22 रन, बहुत कठिन समीकरण है। आखिरी ओवर की शुरुआत मैंने रखेगी मेरे ख्याल से। पहली जो 3 गेंदे हैं उनमें से 1 या 2 गेंदे मैदान के बाहर यदि सर्वेश भेज देते हैं तो फिर बहुत ज़्यादा रोमांच पैदा हो सकता है इस मैच में। अभी भी दर्शकों को उम्मीद है कि यहाँ पर खारबाव टीम पलटवार करेगी और ये मैच जीत जाएगी। खासतौर पर खारबाव के समर्थक यही सोच रहे हैं, लेकिन कालेर टीम के पास अच्छा मौका है मैच जीतने का। 22 रन बहुत ज़्यादा होते हैं एक ओवर में डिफेंड करने के लिए। मयूर के हाथ में है गेंद, सर्वेश ने उछाल दिया। इस बार मैदान के अंदर ही नजर आ रही है, फील्डर दूर से आते हुए, अच्छी कोशिश लेकिन कैच नहीं कर पाए और केवल 1 ही रन लिया गया है। नए बैट्समैन निकेतन आए हैं, निकेतन ने पिछला मैच फिनिश किया था एक बड़ा शॉट खेलते हुए। बड़े हिट्स लगाने की क्षमता ज़रूर है। यहाँ पर 2 रन शायद मिल भी सकते थे, लेकिन निकेतन चाहते हैं कि आप स्ट्राइक उनके पास रहे, तो जिम्मेदारी कहीं ना कहीं उन्होंने अपने कंधों पर ले ली है। लॉन्ग ऑन से खिलाड़ी आए थे, पहुंचे भी थे, लेकिन कैच नहीं कर पाए। अगदी स्वतःवरती एक विश्वास नक्कीच निकेतनने दाखवला की 5 बॉलमध्ये 21ची गरज आहे, स्ट्राईक स्वतःवरती ठेवली आहे. आणि मी तर म्हणे अशा सिच्युएशनमध्ये याच कॉन्फिडन्सची गरज असते आणि तो विश्वास स्वतःवरती दाखवला. पण तशाप्रमाणे इथं खेळ होईल का? अगदी चांगली डिलेवरी, भरपूर चांगली डिलेवरी, फुल्लर लेन डिलेवरी होती. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न दरम्यान इथं केला गेला, बट इथं डॉट बॉल येतोय. आता 4 बॉल तब्बल 21 धावांची गरज आहे. हा डिसायडर बॉल असेल, या बॉलवरती कोणती बाउंड्री जर नाही आली तर इथं आपण अजय सर नक्कीच म्हणू शकतो की मॅच ऑलमोस्ट फिनिश. और देखिए गेंदबाज को बिल्कुल आज़ादी दे दी गई है कालेर टीम द्वारा, कोई भी उनको समझाने के लिए नहीं जा रहा है, क्योंकि अच्छी गेंदबाजी भी तो कर रहे हैं। मयूर इस बार कदम चूक गए हैं। 4 गेंदे और 21 रनों की आवश्यकता है। ये गेंद बहुत ही महत्वपूर्ण है। एक अच्छी गेंद यहाँ पर और फिर कालेर टीम का जो रास्ता है वो बिल्कुल साफ हो सकता है। ओ लेकिन कमजोर गेंद, स्विंग किया है ऑन साइड में, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात, कैच कर लिए गए, लेकिन नो बॉल का इशारा। ओहो हो, कहानी में रोचकता। सिंगल पूरा किया है, केवल सिंगल पूरा किया गया है, यानी कि 2 रन्स मिलेंगे। अगदी या मॅचमध्ये अजून भरपूर काही बाकी आहे, कारण नो बॉल प्लस ही सिंगल देखील आणि कॅच देखील पकडली गेली होती.
आणि इथनं नक्कीच जर आपण विचार केला तर इथनं दरम्यान जर आपण बघितलं तर कॅच पकडली एक मोमेंटला फिल्डर इथनं जल्लोष देखील साजरा करणार होते, पण फक्त एक धाव आणि नो बॉल चेक म्हणजे 1+1 अशा दोन असतील. 6 रन्स भी मिल सकते थे, छक्का आ सकता था, कोशिश हुई वहां पर निकेतन द्वारा, लेकिन ऊंचाई ज्यादा रही स्ट्रोक में और अच्छा कैच वहां पर फील्डर द्वारा, तारीफ करनी होगी फील्डर की. समीकरण 4 गेंदे शेष है, 19 रन चाहिए, लेकिन रिव्यू की मांग की गई है. जी हाँ, रिव्यू की मांग की गई है. देखना है कि तीसरे अंपायर का क्या निर्णय आता है. और तीसरे अंपायर का निर्णय फेयर डिलीवरी, यानी कि बैट्समैन आउट. फेयर डिलीवरी, बल्लेबाज आगे निकले थे खेलने के लिए. ये देखते हुए अंपायर का ये फैसला है कि ये फेयर डिलीवरी है. तो अब ये मैच पूरी तरह से कहा जा सकता है कि बंद्रे मारुति काल्लेर के पक्ष में झुक गया है. 3 गेंदों में 21 रनों की जरूरत. एक मोमेंटला असं वाटलं की बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करून हा बॉल बाहेर जाईल की काय, बट मी म्हणे अजय सर संधी तर होती, मोठा फटका या बॉलवरती यायला हवा होता. थोडीशी मी तर म्हणेन ताकद कमी राहिली, कारण इव्हिनिंगचा क्लायमेट आपण पाहतोय की या सेशनमध्ये बाउंड्री क्लिअर करणं अगदी कठीण आहे. पण त्या अनुषंगाने इथं आपण म्हणू शकतो काल्लेरी टीमचा आजच्या दिवसामध्ये दबदबा आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग असो, बॉलिंग असो, नंतर फिल्डिंग देखील आपण बघितली तर आपल्याला अव्वल दर्जाची पाहायला मिळाली. आणि त्याच स्वरूपाने आपण म्हणू शकतो की क्वालिफायरच्या फेरीमध्ये जाताना आपल्याला काल्लेरी संघ दिसतोय. जी हाँ, बिल्कुल सेमीफाइनल के द्वार को खोल दिया है बंद्रा मारुति काल्लेर ने. डॉट गेंद की समाप्ति, मात्र 2 गेंदों का खेल बचा है आज के दिन के खेल में. ये तीसरा दिन आज सेमीफाइनल का मुकाबला भी देखने को मिला, जिस मैच में जय हनुमान सारंगाव टीम ने परास्त किया शेलू माता वर्ल्ड बी को और फाइनल में पहुंचने वाली पहली टीम बनी है. काल्लेर टीम सेमीफाइनल में पहुंच ही रही है. प्लान मिस, एक और गेंद बल्ले के करीब से गुजर गई. डॉट बॉल, केवल औपचारिकता यहाँ पर पूरी करनी है. जिस तरह से पिछले ओवर में भाविक ने गेंदबाजी की, वो कहीं ना कहीं ओवर टर्निंग पॉइंट रहा है इस मैच में. और आखिरी ओवर में मयूर ने भी तो काबिल तारीफ गेंदबाजी की है. जरूर एक फुल टॉस की थी, लेकिन उस पर भी विकेट मिला. शेवटचा बॉल आणि अशाच प्रकारे मॅच फिनिश इथं मॅच जिंकली आहे टीम बंद्रा मारुती क्रिकेट संघ काल्लेरने. सो अभिनंदन टीम काल्लेर, सेमीफायनलमध्ये एंटर झालेत. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच ते आपल्याला सेमीफायनल खेळताना दिसतील. आणि आजचा दिवस देखील इथनं कंप्लीट झाला. सो आपण फर्स्ट ऑफ ऑल मॅन ऑफ द मॅच देऊया. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी म्हणेन जास्त विचार देखील करण्याची गरज नाही आहे. अर्थातच या मॅचला ज्या खेळाडूने चेंज केलं, जेव्हा संघ काल्लेर अडचणीमध्ये होता, फलंदाजीसाठी आला, तब्बल 32 धावेंची एक मॅच विनिंग नॉक ज्या खेळाडूने साकारली. सो मॅन ऑफ द मॅच गोज टू सुनील पाटील. विशाल, हालांकि इस बात में मैं विश्वास तो नहीं रखता हूँ, लेकिन येलो जर्सी वाली जो टीमें होती है, मालूम नहीं क्या होता है, वो टीमें ज़्यादा अच्छा खेलती है. बहुत से टूर्नामेंट्स में मैंने देखा है. आज भी हमने देखा सारंगाव टीम सेमीफाइनल जीत गई, येलो जर्सी उनकी भी है. और अब बंद्रा मारुति काल्लेर सेमीफाइनल के लिए क्वालिफाई कर चुके हैं. कॉन्ग्रेचुलेशंस बंद्रा मारुति काल्लेर एंड हार्ड लक अर्नव एंटरप्राइजेस खारबाव. खारबाव टीम का भी अच्छा सफर रहा इस पूरे टूर्नामेंट में, लेकिन क्वार्टर फाइनल मैच में उनको मिली है हार. सो मॅन ऑफ द मॅच देऊया.